गोमंतकाच्या हिरव्या गर्द शेताभाटात वाढलेल्या, पावसापाण्यात पागोळ्यात मनसोक्त भिजलेल्या एका निसर्गवेड्या मनस्वी मुलीच्या जडणघडणीच्या आणि व्यावसायिक स्थैर्यापावेतोच्या प्रवासातले हे कडूगोड जीवनानुभव. तिच्या त्या एकाकी धडपडीची, ध्येयाप्रत पोचण्यासाठीच्या जिद्दीची ते जाणीव तर करून देतीलच, परंतु अशा संघर्षाच्या वाटेवरून चालणाऱ्यांना प्रेरकही ठरतील. या लेखातलं हृदयंगम शब्दवैभव आणि लोभस लालित्य आपल्याला खिळवून ठेवेल. शिवाय सखोल व्यासंग, वैचारिक परिपक्वता आणि भावनिक उत्कटता यांनी परिणत असं शाश्वत मूल्यांवरचं श्रद्धा दृढ करणारं हे लेखन समकालीन मराठी ललित लेखनालाही निश्चितच नवी उंची देईल. लेखिकेच्या आजवरच्या आयुष्यातल्या नानाविध बऱ्यावाईट अनुभवांच्या तरंग आणि भोवऱ्यांचा भर ओसरल्यावर शेवटी ओंजळीत उरलेलं हे निवळशंख पाणी. राजहंसी मोहर, विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. नमस्कार मंडळी. राजहंसी मोहरच्या आजच्या पॉडकास्टमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण बोलणार आहोत निवळशंख पाणी या डॉक्टर रेवा दुभाषी यांनी लिहिलेल्या वेगवेगळ्या 8 लेखसंग्रहाच्या पुस्तकाबद्दल. अगदी सुरुवातीपासूनच म्हणजे अर्पणपत्रिकेपासूनच इतकं छान पुस्तक आहे. अर्पणपत्रिकेत लेखिका म्हणते, चिंबलच्या आसकण भाटास हे घे तुझं तुलाच. ओढण्या घेऊन भाटभर नाचणाऱ्या त्या लहान मुलीचं मला आता हळूहळू विस्मरण होऊ लागलं आहे. कधीतरी संधीप्रकाशात पिंपळाची सळसळही स्तब्ध झालेली असताना निदान तुला तरी तिची आठवण व्हावी. या पुस्तकासाठी विश्राम गुप्ते यांनी प्रस्तावना लिहिली आहे. त्यात ते म्हणतात, प्रस्तुत पुस्तकात डॉक्टर रेवा दुभाषी यांचे 8 आत्मपर लेख आहेत. त्यांचा घाट भावकथा, ललित निबंध, स्मृतिरंजन आणि सामाजिक भाष्य अशा विविध लेखनशैलींचं मिश्रण वाटतं. गोव्यातल्या फोंडा शहरात आज लेखिका नामांकित स्त्रीरोगतज्ञ म्हणून वावरतीये. डॉक्टरकीच्या, विशेषतः गायनॉकॉलॉजीच्या क्षेत्रात आवश्यक असलेली व्यावसायिक धावपळ करत असतानासुद्धा लेखिकेनं स्वतःमधला हळुवारतेचा कोपरा आणि चिंतनशीलतेचा सूर जपून ठेवल्याचं हे पुस्तक वाचताना पदोपदी जाणवतं. ह्यात समाविष्ट झालेले एकूण 8 लेख कालक्रमानुसार येतात. त्यातून लेखिकेच्या संघर्षमय पण प्रेरणादायक आयुष्याचं जलरंगातलं आत्मचित्र साकार होतं. जलरंगांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची पारदर्शकता. लेखिकेचं लिखाण असं पारदर्शी आहे. तिला जन्मतःच संवेदनशीलतेचं देणं लाभलेलं दिसतं. त्यात भर म्हणजे तिचा हळुवार आणि चिंतनशील स्वभाव. खरं तर दोन्ही गुण आनंदी राहण्यासाठी बाधकच. संवेदनशील व्यक्ती एकट्या पडतात आणि चिंतनशील व्यक्ती अंतर्मुख होऊन जगतात. मात्र आपण कोण आहोत ह्याचं भान त्यांना असतं. लेखिकेलासुद्धा ते असल्याचं जाणवतं. म्हणूनच तिच्या इथे समाविष्ट झालेल्या 8ही आत्मनिष्ठ स्मृतिचित्रांना काव्यात्मकता आणि चिंतनशीलतेचे परिमाण लाभतात. परीघ या लेखातला हा अंश आहे. पहिल्या भेटीतच काय, त्यानंतर 1-2 महिन्यांनीसुद्धा नायरची माझ्यावर फारशी छाप पडली नव्हती. माझी निराशाच झाली होती. माझं गायनॅकमधलं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण होऊन मी केरळमधल्या कालिकतमधल्या एका खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये नोकरी करत होते. परीक्षा दिल्या की डॉक्टरांना पदव्या मिळतात. पण शिक्षण मात्र त्यानंतरच खऱ्या अर्थाने सुरू होतं आणि आयुष्यभर चालूच राहतं. मला कुणीतरी सांगितलं की नायर खूप छान ऑपरेशन्स करतो आणि शिकवतोही. तेव्हा मी ओळख नसताना तो ज्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन्स करायचा तिथे त्याला भेटायला गेले. भेटून थोडी निराशच झाले. नावाजलेला असूनही त्याच्या व्यक्तिमत्वात भारून जाण्यासारखं काहीच नव्हतं. एका साध्या आपण पेशंट्सनी भरलेल्या OPDमध्ये तो मळकट रंगाची पॅन्ट आणि न खोचलेला चौकड्यांचा शर्ट घालून बसला होता. व्यक्तिमत्व असं की सर्जनऐवजी रेल्वेच्या ऑफिसपासून ते गाडीच्या ड्रायव्हरपर्यंत तो कुठेही शोभला असता. बोलण्यातही फारसा आपलेपणा नव्हता. जगरहाटी पाहिलेली, तडजोड केलेली 40शी चेहऱ्यावर जाणवत होती. पण दक्षिण भारतात दिखावा कमी, भपकेपणा कमी आणि काम जास्त हा अनुभव मला होता. माझीही त्याला फारशी खात्री वाटली नसणार. त्याने आरंभशूर विद्यार्थी खूप पाहिले असावेत. मी त्याच्या ऑपरेशन थिएटरमध्ये नियमितपणे शिकण्यासाठी येईन याची त्याला खात्री वाटत नसावी. मला फारसं काही येत नाही, तो म्हणाला. माझ्यापेक्षा चांगले शिकवणारे जास्त ज्ञानी लोक आहेत.
पण तुझा वेळ वाया जाणार नसेल तर तुला जमेल तसं येत जा. मी मला जे अनुभवानं माहिती आहे ते शिकवत जाईन मधून. मला या भेटीमुळे कसलाच उत्साह जाणवला नाही की उभारी वाटली नाही, पण तरीही मी ते मान्य केलं आणि ऑपरेशन्स बघायला जाऊ लागले. तो अतिशय शांत मनोवृत्तीचा सर्जन होता. आपण बरं आणि आपलं काम बरं. अनेकदा मी ऑपरेशन्स बघत मागे उभी राही. मी तिथे आहे हे माहीत असूनही काहीच न बोलता शांतपणे तो ऑपरेशन्स करत राही. आपणहून काही शिकवत नसे. एक दिवस गर्भाशय काढायचं ऑपरेशन दुर्बिणीतून चालू होतं. गर्भाशयात खूप लहान मोठ्या गाठी झालेल्या होत्या. ज्यांनी मला नायरकडे पाठवलं होतं त्याला मनोमन शिव्या घालत मी ते ऑपरेशन बघत उभी होते. गर्भाशयाचा आकार एवढा वाकडा तिकडा झाला होता की आता नायर नक्की काय करणार याबद्दल मी साशंक झाले. नायर माझ्याकडे वळून मला म्हणाला, एक लक्षात ठेव, गर्भाशय कितीही वाकडं तिकडं झालं तरी एक रेफरन्स पॉईंट जिथल्या तिथेच असतो, अजिबात बदलत नाही. तो पॉईंट म्हणजे राऊंड लिगामेंट्स. जेव्हा पूर्ण गोंधळ असतो तेव्हा त्यांचा भरवसा ठेवायचा, तिथूनच सुरुवात करायची. मग हळूहळू प्लेन्स सापडतात, पुढचा रस्ता दिसायला लागतो. आणि नायरने ते कठीण वाटणारं ऑपरेशन एवढ्या कुशलतेने केलं की अरे, हे तर आपणही करू शकतो की, असं वाटून मन आत्मविश्वासाने भरून गेलं. आणि पुढे हीच क्लुप्ती वापरून मी कितीतरी ऑपरेशन्स यशस्वीपणे केली. आणि आता ऐकूया समुद्रात विरघळलेला चंद्र या शेवटचा लेखातला एक अंश. वर्षांमागून वर्ष गेली. या एकेकाळच्या समुद्रकिनारी रात्र घालवायच्या मनीषेची आठवणही होऊ नये एवढं जगणं व्यग्र होऊन गेलं. करोनाने सगळ्या धावपळीला ब्रेक लावला. प्रचंड बंधनं लादली, मनस्ताप दिला. मग सगळं पूर्ववत होऊ लागलं तेव्हा अस्वस्थ मनाला जरा शांतता हवी असं वाटायला लागलं. आपल्या विस्मृतीत गेल्यासारखं वाटणारं जुनं नातं बेसावधपणे काळाची दरी पार करून उफाळून वर यावं तशी ती निळी ओढ फसफसून वर आली आणि फक्त एका रात्रीसाठी आम्ही समुद्राच्या कुशीत एका शांत कॉटेजमध्ये राहायला आलो. बंधनातून सुटल्यावर स्वातंत्र्याचा आनंद, अर्थ एका वेगळ्याच दृष्टीने समजतो. आणि हे संपणार आहे, हे एका रात्रीपुरतं आहे असं म्हटल्यावर त्याचा कणाकणाने पूर्णपणे उपभोग घ्यावासा वाटतो. आम्ही पोचलो तेव्हा सूर्यास्त होऊन गेला होता. सूर्य आभाळात त्याच्या काही रंगीत खाणाखुणा ठेवून गेला होता. मी समुद्राला खेटून असलेल्या कॉटेजच्या बाल्कनीत बसले. ते उठलेच नाही. समुद्रावर खारसट काळोखी जमू लागली. दूर दूर मंद दिवे लुकलुक करू लागले. समुद्राची गाज ऐकता ऐकता माझा श्वासही त्याच मंद लयीत चालू लागला आणि लक्षात आलं, असा छाती भरून श्वास आपण अनेक वर्षात घेतला नाहीये. जीवाचा कान करून मी ती गाज माझ्या तनामनात साठवत गेले. डोळ्यांवर पेंग येऊ लागली म्हणून मी आत खोलीत येऊन झोपले. तरी कोणीतरी केसातून हात फिरवत अंगाई गातंय असं मला वाटत राहिलं. गाढ झोपेतून अचानक जाग आली तेव्हा 3:30 वाजले होते. परंतु मला नुकताच जन्म झाल्यासारखं उत्साही वाटत होतं. मी पुन्हा समुद्राच्या ओढीने बाल्कनीत आले आणि समोरचं दृश्य पाहून मला हर्षविभोर होऊन नाचू, गाऊ, रडू, नक्की काय करू तेच कळेनासं झालं. सेरेंडिपिटी या इंग्रजी भाषेतल्या एका अतिशय सुंदर, कर्णमधुर शब्दाचा मला आयुष्यात फारसा अनुभव नव्हता. जे काही मिळालं होतं ते जाणीवपूर्वक शोधल्यावरच कष्टाने सापडलं होतं. परंतु आता जे काही समोर होतं त्याचा शोध काय, त्याची कल्पनाही मी कधी केली नव्हती. त्याच्याबद्दल कधी वाचलं नव्हतं. कुठलंही संचित या दृश्याबरोबर जोडलं गेलं नव्हतं. आयुष्याशी कुठल्याही दृष्टीने निगडीत नसलेलं हे सौंदर्यदान न मागता, न शोधता, अनपेक्षितरित्या हातात पडावं, ही सेरेंडिपिटी नाही तर दुसरं काय? डॉक्टर रेवा दुभाषी यांचा निवळ शंख पाणी हा लेखसंग्रह मागवण्यासाठी आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. त्याचबरोबर हे पुस्तक आणि हा एपिसोड आपल्याला आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळींमध्ये, परिचितांमध्ये जरूर ही लिंक पाठवा, फॉरवर्ड करा, जेणेकरून सगळ्यांनाच हे पुस्तक आणि यातले सुंदर लेख वाचण्याचा आनंद घेता येईल.